बाळासाहेब ठाकरेंनी जाहीररित्या JP आंदोलनाला पाठिंबा दिला होता आणि काही काळानंतर, काही महिन्यानंतर त्यांना अटक होण्याची शक्यता पोलीस ऑफिसरने सांगितली. तर ते प्रभाकर कुमटे नावाचे माजी समाजवादी काँग्रेसमध्ये होते आणि इंदिरा गांधींशी चांगलं नातं. त्यांना भेटले. ते म्हणले, प्रभाकर, मला जायचं नाही जेलमध्ये, मला वगैरे घालतील अशी भीती वाटते. ते म्हणले, अरे सोपं आहे, मी सांगतो इंदिरा गांधींना तुला अटक होणार नाही, ते इथल्या मिसळ सेलला देतील. मिसळ सेलचे प्रमुख होते संगमनेरचे खताळ. शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते, पण खताळराव भयंकर नव्हता आणि खताळ फार शहाणा माणूस होता, सगळं बघून करायचं, उगाच कोणाला नाही पकडायचं. तर त्याच्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंना नाही पकडणार ह्या मोबदल्यात त्याने आणीबाणीला पाठिंबा पत्र काढलं. फार आणीबाणीचं मोर्चा काढला, इंदिरा गांधींसमोर असं काही नाही केलं, पण एक पत्र काढलं, माझा आणीबाणीला पाठिंबा. जामवंतराव झोटेने काढलं होतं आणि ढसाळ नामदेव 3 सिंह सरकचे सामील झाले असं त्यावेळेला लोक म्हणतात.